नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। नेहमीप्रमाणे मी माझ्या विषयासंदर्भात थोडंसं बोलणार आहे, इंग्रजीबद्दल। इंग्रजी जो काही पेपरला तुम्ही तोंड देणार आहात, सामोरे जाणार आहात 12वीच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की इंग्लिशमध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की टीचर रायटिंग स्किल होतंय किंवा पोएम्स असतील म्हणा, रादर पॅसेज असतील म्हणा, ते सगळे सुटत आहेत, पण नॉवेलबद्दल थोडीशी शंका आहे किंवा थोडंसं आम्हाला डिसअपॉइंट होतं। मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे की त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवाल। आपल्या यूट्यूब चॅनलवरती या संदर्भातले म्हणजे नॉवेलचे जे काही हे आहेत म्हणजे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड केलेले आहेत। अगदी मराठीमध्ये स्टोरी टाईप असं छान भाषांतर करून दिलेलं आहे। ते 1 ते 2 वेळा तुम्ही ऐकायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्ही एखादी मूवी कशी लक्षात ठेवता, एखादी गोष्ट कशा पद्धतीने ध्यानात ठेवता, सेम तसं तुम्हाला काय करायचं आहे, ही नॉवेल लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिले। त्याच्यानंतर टेक्स्टबुकमध्ये ना सिनॉप्सिस ऑफ चॅप्टर आणि सिनॉप्सिस ऑफ नॉवेल असे 2 पॉईंट्स आहेत बघा, ते थोडंसं तुम्ही रीड करा, म्हणजे जेणेकरून ओव्हरऑल तुम्हाला जी काही स्टोरी आहे ती आयडिया तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। आता हा प्रश्न कुठे विचारला जातो, जेव्हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये आता जी फर्स्ट नॉवेल आहे त्या जो काही क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे, 5A मध्ये जो क्वेश्चन विचारला जाणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे। म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, त्याच्यामुळे त्याचे नोट्स तर मी तुम्हाला ऑलरेडी चॅनलवरती टाकलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। राहिला प्रश्न 3 नॉवेलचा, मग हो की नाही, मग त्या 3 नॉवेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी मगाशी म्हणाले तसं सिनॉप्सिस दोन्हीचे पण रीड करायचे आहेत, चॅप्टरचे पण आणखीन नॉवेलचे पण। आणि ते रीड केल्यानंतर तुम्ही जे काही माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते स्टोरी टाईप शांतपणे ऐकायचं आहे, 1-2 वेळा ऐका। ऐकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी हे केलेलं आहे, काही कॅरेक्टर्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत आणि ते पॉईंट वाईज सांगितलेले आहेत। मग तुम्ही काय करायचं आहे की जेव्हा ओव्हरऑल स्टोरी ऐकता किंवा तुम्ही ती सिनॉप्सिस जी काही समरी आहे ती वाचता, आणखीन हे पॉईंट जेव्हा लक्षात ठेवता, त्यावेळी आपल्या माइंडमध्ये एक कंपॅरिझन तयार होतं पर्टिक्युलर त्या कॅरेक्टरबद्दल एकमेकांच्यामध्ये, ठीक आहे। मग त्यामुळे त्या पॉईंट वाईज लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे की जर कॅरेक्टरिस्टिकबद्दल प्रश्न विचारला तरीसुद्धा छान पद्धतीने देता येणार आहे। आणखीन जर सेंट्रल आयडियाबद्दल विचारलं, सेंट्रल थीमबद्दल विचारलं किंवा मग सब्जेक्टबद्दल जर विचारलं तर तेच तुम्हाला सांगता येणार। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न जेव्हा नॉवेलच्या संदर्भातला लँग्वेजचा प्रश्न विचारला जातो, लँग्वेज कशी आहे असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा तो विचारत असताना तो सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने देऊ शकता। लँग्वेज ही सोपी आहे, इझी लँग्वेज आहे, आर्केक वर्ड्स असतील, काही ॲन्शियंट वर्ड्स असतील तर ते तुम्ही तिथं मेन्शन करू शकता। म्हणजे मी मुलांचं बघितलेलं आहे की लँग्वेजबद्दलचे प्रश्न विचारले नॉवेलच्या रिलेट करणारे किंवा नॉवेलची आयडिया विचारली, नॉवेलचे कॅरेक्टर विचारले तर ते देता येतात। पण आता पुढे जो काही प्रश्न मी सांगणार आहे तो मात्र मुलं थोडीशी गडबडतात। मग इथं ना एक आयडिया करायची, काय बघा सांगते तुम्हाला। पहिली गोष्ट म्हणजे नॉवेलमध्ये 2 पार्ट असतात की ज्यामध्ये नॉवेलचा प्लॉट विचारला जातो आणि सेटिंग विचारलं जातं। मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे बघा, जेव्हा नॉवेलचे सेटिंग आणि प्लॉट विचारला जातो की नाही, तेव्हा प्लॉट म्हणजे काय हे आधी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नॉवेलचा प्लॉट जो काही आहे तो तुम्हाला नीट आणि छान पद्धतीने सांगता येणार। आता प्लॉट म्हणजे नेमकं काय सांगते, समजा आता प्लॉटचे 2 प्रकार पडतात, एक असतो तो कॉम्प्लेक्स प्लॉट आणि दुसरा असतो सिम्पल प्लॉट। आता कॉम्प्लेक्स प्लॉट आणि सिम्पल प्लॉट हे बघण्या अगोदर ॲक्च्युअलमध्ये प्लॉट म्हणजे नेमका काय हे आधी समजून घ्या। आता प्लॉट म्हणजे त्या नॉवेलशी रिलेट करणारे किंवा त्या नॉवेलमध्ये लागणाऱ्या आवश्यक इमोशनल गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जे इमोशन्स आहेत ते म्हणजे त्या नॉवेलचा प्लॉट आहे, बरोबर। एखादी मूवी बघता, एखादी मूवी अगदी एकाच म्हणजे सस्पेन्स मूवी असेल तर ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सस्पेन्सच असतं, त्याच्यामध्ये अगदी प्लेन असतं, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं फक्त एक सिंगल प्लॉट घेऊन चालेल, म्हणजे अगदी कॉमन प्लॉट असतो तो। आणि ज्याच्यामध्ये रोमांस आहे, थ्रिल आहे, ॲक्शन आहे, सस्पेन्स आहे, असं सगळं जे काही असतं, ट्रॅजिक आहे, हे सगळं जे काही एकत्र असतं त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणायचं। म्हणजे ती स्टोरी कशाची आहे, कॉम्प्लेक्स प्लॉटवरती। म्हणजे प्लॉट याचा अर्थ काय, इमोशन्स, त्या स्टोरीमध्ये ॲड केलेल्या ज्या काही भावना आहेत त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, प्लॉट म्हणू शकता। मग हे कुठे कुठे आणि कोणकोणते आलेले आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे।
लक्षात आलं? म्हणजे एखादी नॉवेल जेव्हा तुम्ही, मी मगाशी म्हणाले तसं ऑडिओ ऐकलेला आहे, माझा व्हिडिओ बघितलेला आहे किंवा मग तुम्ही जर स्टोरी वाचलेली असेल तर तुम्हाला वाचत असतानाच लक्षात येणार आहे की तिथं कुठले कुठले इमोशन झालेले त्या सीनला, ओके नाही? तर त्या सीनला कोणतं इमोशन आलेलं आहे, त्या सीनमध्ये काय वापरलेलं आहे, मग त्यामध्ये त्या पात्रांची असणारी भावना जी काही आहे ती म्हणजे त्याचा प्लॉट आहे. म्हणजे लेखकाला आपल्याला काय सांगायचं आहे, त्यांच्या माध्यमातून कोणत्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवायच्या ते म्हणजे प्लॉट. आता सेटिंग म्हणजे काय, तर त्या प्लॉटशी रिलेट करणारं जे काही बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे त्याचं सेटिंग. मग आता त्याला रिलेट करणारं बॅकग्राऊंड आहे का, मग तिथं जर पार्क दिलं असेल तर त्या पार्क संदर्भातल्या काही डिटेल्स तिथे ॲड केलेले आहेत का. लक्षात ठेवा, आपण काय करत आहोत, तिथं या ठिकाणी रीडिंग करत आहोत, त्यामुळे इथं हे डिटेल्स असे इन डिटेल पाहिजेतच. म्हणजे जे काही डिटेल्स पाहिजेत तिथं छोटे छोटे अगदी. मग तिथं झाडं आहेत, पानांचा आकार कसा आहे, रंग कसा आहे, वातावरण कसं आहे, ढगाळ आहे, मोकळं आहे, क्लिअर आहे, वॉटेवर जे काही आहे ते सगळं तिथं ते काही बॅकग्राऊंड वापरलेलं आहे ते बॅकग्राऊंड म्हणजे त्याचं सेटिंग आहे. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी सुद्धा खूप आहे. म्हणजे तुम्ही छान पद्धतीने उत्तरं देऊ शकता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं म्हणजे नॉवेल संदर्भातले विचारले जाणारे जे प्रश्न आहेत प्लॉटवरती विचारले तर त्याच्यामध्ये वापरलेले इमोशन्स कुठले कुठले ते तुम्हाला हाताळता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टोरी नीट चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. म्हणजे नॉवेल स्टोरीसारखी सेटिंग म्हणजे त्याच्याशी रिलेट करणारं, त्या प्लॉटशी रिलेट करणारं जे काही बॅकग्राऊंड आहे ते छान पद्धतीने वापरलेलं आहे. तर ते कोणतं आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला नीट सांगता यायला पाहिजे. मी मगाशी म्हणाले तसं कॅरेक्टर, मग मेन कॅरेक्टर असेल, को कॅरेक्टर असेल आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉईंट वाईज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हेही खूप महत्त्वाचं आहे. सेंट्रल आयडिया ती त्या नॉवेलची काय आहे, आणखीन त्या जो काही दिलेला कंटेंट आहे, जो काही दिलेला एक्स्ट्रॅक्ट आहे त्याची काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे एवढी जर तयारी तुम्ही केलीत तर आरामात तुम्हाला 16 मार्क्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही छान तिथं परफॉर्म करू शकता. लक्षात आलं? म्हणजे तोही प्रश्न सुटणं हे फार गरजेचं आहे. आता तो जो काही प्रश्न आहे तो प्रश्न हा 2-2 मार्कांचाच आहे, त्याच्यामुळे तिथं अगदी फार काही मोठं 4 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असं मोठं आन्सर लिहिणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यामुळे त्या प्रश्नांना घाबरू नका पहिले म्हणजे, कारण हे अगदी तुम्हाला लिटरेचरच्या जवळ घेऊन जाण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने याची योजना केलेली आहे. त्याच्यामुळं हे एक लिटरली तुम्ही खूप समृद्ध होत आहे हे ध्यानात घ्या आधी. म्हणजे एक अख्खी नॉवेल तुम्हाला हाताळायला मिळते, त्यातून काहीतरी मॉरल तुमच्यापर्यंत पोहोचते आणि हे जास्त महत्त्वाचं आहे एवढ्या सगळ्या गडबडीत सुद्धा. आणि हे जास्त या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे की खरंच या ज्या काही नॉवेल्स 12वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासलेत तर खूप छान आहेत, त्याच्यातून खूप चांगली थीम बाहेर येते. फक्त आपल्याला गरज आहे की आपण काय करतो, सवड काढून थोडीशी त्यातली जी काही शिकवण आहे ती घेणं आणि हाताळणं. चला तर मग मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या ज्या काही शंका आहेत नॉवेलबद्दल त्या दूर झालेल्या असतील. तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी परत येईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडत्या एका व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.